जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 9 भाग 18। एलोरा अर्थात वेरूळ। सर्व विश्वात या क्षेत्राची प्रसिद्धी असून हे मनमाड जंक्शन स्टेशन पासून 60 मैलाच्या अंतरावर आहे। येथील पहाडात जैन अजैनांच्या अनेक मूर्ती कोरल्या असून या अप्रतिम आहेत। तेथील 31, 32, 33, 34 या जैन लेण्या दर्शनीय आहेत। जवळच श्री पार्श्वनाथाचे स्वतंत्र मंदिर असून त्यात 12.5 फूट उंचीची प्रतिमा आहे। कुंथलगिरी हे दिगंबरीय तीर्थक्षेत्र अत्यंत एकांत ठिकाणी असून ते बार्शी रेल्वे स्टेशन पासून 21 मैलावर आहे। येथून श्री देशभूषण व कुलभूषण मुनी मोक्षास गेले। पर्वतावर मुनींच्या चरण पादुकांचे मंदिर आहे। भगवान पार्श्वनाथांची येथे नुकतीच एक विशालकाय प्रतिमा उभारली असून ती अखंड आहे। माघ पौर्णिमेस दरवर्षी येथे यात्रा भरते। तेथे एक जैन गुरुकुलही आहे। महाराष्ट्रातील हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते। आधुनिक आचार्य श्री शांतीसागर यांनी याच ठिकाणी समाधी मरण साधले। तेथे त्यांच्या पादुकाही आहेत। धाराशिव लेणी अर्थात करकंडू गुंफा। सोलापूरहून कुंथलगिरीला जात असताना मार्गात उस्मानाबाद शहर लागते। त्याचे पूर्वीचे नाव धाराशिव असून जवळच एक तेर नावाचे गाव आहे। तेथे प्राचीन जिन मंदिर असून जवळील एका टेकडीत गुंफा आहेत। या गुंफेत भगवान पार्श्वनाथांची महान मूर्ती आहे। मुख्य गुंफेसहित एकूण 4 गुंफा असून बहुतेक प्रतिमा पार्श्वनाथांच्याच आहेत। या गुंफा करकंडू राजाने बनविलेल्या आहेत। विजापूर हे एक जुने शहर असून स्टेशन जवळील संग्रहालयात अनेक जैन मूर्ती आहेत। एक मूर्ती भगवान पार्श्वनाथांची आहे। त्यावर संवत 1232 इतके लिहिलेले आहे। येथून 17 मैलावर असणाऱ्या बाबानगर येथेही जैन प्रतिमा आहेत। बेळगाव सदर्न रेल्वेवरील हे एक प्रसिद्ध शहर असून शहराच्या पूर्वेस एक किल्ला आहे। येथे 108 जैन मंदिरे असल्याचे सांगितले जाते, परंतु ही सर्व मंदिरे विजापूरच्या बादशहाने पाडून तेथे किल्ला बांधला होता। आता तेथे 3 जैन मंदिरे असून त्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे। याच बेळगाव जिल्ह्यात स्तवनिधी नावाचे एक क्षेत्र असून तेथे 5-6 जैन मंदिरे आहेत। श्री बाहुबली कुंभोज महाराष्ट्रातील जैनांचे हे एक अतिशय क्षेत्र असून ते मिरज कोल्हापूर रेल्वे लाईनवरील हातकणंगले स्टेशन पासून 4 मैलावर आहे। हे क्षेत्र पहाडावर असून तेथे 3 जैन मंदिरे आहेत। श्री बाहुबली भगवंतांची 28 फूट उंचीची अतिसुंदर प्रतिमा आहे। येथेच श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम ही विशाल संस्था आहे। हुम्मच पद्मावती हे कर्नाटक राज्यातील तीर्थक्षेत्र असून शिमोगा शहरापासून या तीर्थक्षेत्राला जाता येते। येथे अनेक मंदिरे असून त्यापैकी एक मंदिर अतिविशाल आहे। येथे मोठ्या गुंफा व प्रतिमाही आहेत। कारकल दिगंबर जैनांचे हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कर्नाटकात असून ते वारंगापासून 15 मैलावर आहे। येथे 18 जिन मंदिरे आहेत। या पर्वतावर श्री बाहुबलींची 32 फूट उंचीची एक प्रतिमा आहे। कारागिरीच्या दृष्टीने येथील मंदिर प्रेक्षणीय आहेत। मूडबिद्री कर्नाटक राज्यातील कारकल पासून 10 मैलावर हे गाव असून तेथे 18 मंदिरे आहेत। त्यातील एक मंदिर विशाल असून त्याचे नाव त्रिभुवन तिलक चूडामणी आहे। याच्या भोवती कोट आहे।
व अनेक वेदी आहेत. एक मंदिर सिद्धांत बस्ती नावाने प्रसिद्ध असून ते दुमजली आहे. या मंदिरात दिगंबर जैनांचे प्रख्यात ग्रंथ श्री धवल, जय धवल व महाबंध कानडी लिपीत ताडपत्रावर लिहिलेले असून सुरक्षित आहेत. याच मंदिरात पन्ना, पुखराज, गोमेद, पोवळा, नीलम इत्यादी रत्नांच्या 37 मूर्ती आहेत. भट्टारक श्री चारुकीर्ती पंडिताचार्यांची येथे गादी असून अनेक प्राचीन जैन ग्रंथांचा संग्रह आहे. बेलूर हलेबीड कर्नाटक राज्यातील ही 2 प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे असून ती हासन शहराच्या उत्तरेस एकमेकांपासून 12 मैलाच्या अंतरावर आहेत. येथील मूर्तिकला सर्वोत्कृष्ट मानली जाते. एकेकाळी ही राजधानीची शहरे असून आज ती कलेची माहेरघरे म्हणून ओळखली जातात. जवळ अनेक दिगंबर जैन संप्रदायाची मंदिरे असून ती कलाकृतीच्या दृष्टीने उत्तम आहेत. श्रवणबेळगोळ हासन शहराच्या पश्चिमेस हे तीर्थक्षेत्र असून साहित्यिक, धार्मिक, ऐतिहासिक दृष्ट्या ते अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रवणबेळगोळ येथे चंद्रगिरी व विंध्यगिरी हे 2 पर्वत जवळजवळ आहेत. त्यांच्या मध्यभागी चौकोनी पांढऱ्या शुभ्र पाण्याचा एक तलाव आहे. दिगंबर जैनांचे हे अतिप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. भद्रबाहूंच्या बरोबर मौर्य सम्राट चंद्रगुप्त आपला अंतिम काळ व्यतीत करण्यासाठी येथे आले होते. त्यांच्या गुरूंनी सल्लेखनाव्रत धारण करून शरीर त्याग केला. त्यानंतर त्यांच्याच पादुकांची पूजा करून 12 वर्षांनी चंद्रगुप्ताने समाधी मरण करून आपली जीवनयात्रा संपवली. विंध्यगिरी पहाडावर गोमटेश्वरांची 57 फूट उंचीची सुंदर व भव्य मूर्ती आहे. ती अखंड पाषाणाची असून जगात अशी मूर्ती पाहावयास मिळणार नाही असे काका कालेलकरांचे मत आहे. या मूर्तीची प्रतिष्ठापना गंगवंशाचे सेनापती चामुंडराय यांनी सुमारे 1000 वर्षापूर्वी केली आहे. येथे अनेक प्राचीन शिलालेख असून ऐतिहासिकदृष्ट्या त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. खंडगिरी ओरिसा प्रांतातील हे जैनांचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. ओरिसा प्रदेशाची राजधानी कटक असून तेथून खंडगिरीला जाता येते. कटक जवळ देखील जैनांच्या हजारो प्रतिमा असून त्यांची व्यवस्था यथायोग्य नसल्याचे दिसते. भुवनेश्वर पासून 5 मैलावर पश्चिमपुरी जिल्ह्यात खंडगिरी व उदयगिरी नावाच्या 2 टेकड्या आहेत. या दोन्ही टेकड्यांवर पाषाणातून कोरलेल्या अनेक गुंफा व मंदिरे आहेत. उदयगिरीच्या हत्ती गुंफेत कलिंग चक्रवर्ती जैन सम्राट खारवेल यांचा इतिहास प्रसिद्ध शिलालेख कोरलेला आहे. उपर्युक्त जैन तीर्थक्षेत्रांशिवाय पपौरा, खखुंद, सेंटमेंट, अहिक्षेत्र, पपौरा, अहार, पंचराई, भुवनजी, भातकुली, मक्सी, पार्श्वनाथ, बिजौलिया, ऊन, वेणूरादी ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत. जैन धार्मिकांच्या दृष्टीनेही ही सर्व तीर्थक्षेत्रे अतिमहत्त्वाची व प्रिय अशी आहेत. पुण्यवान जीव खडतर तपाचरण करून व आपली आत्मोन्नती करून शेवटी ज्या ठिकाणाहून निर्वाणाला जातात त्या ठिकाणांना निर्वाणभूमी किंवा सिद्धभूमी म्हणतात. तीच स्थाने तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जातात. अशा अनेकविध तीर्थक्षेत्रांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी दिलेला आहे. जैन अजैनांच्या दृष्टीने ती निश्चित मार्गदर्शक ठरतील असा विश्वास आहे.